हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आज आहे संडे आणि सॅटर्डे संडेला काव्याचा डान्स क्लास असतो। सो मी तिला सोडायला चालली होती। 4 ते 5 डान्स क्लास होता आणि समायरा झोपली होती, त्याच्यामुळे काव्याचा माझ्यासोबत फिरायचा नंबर लागला। तर तिला माहित होतं की 4 ते 5 मध्ये आई घरी तर नाही येणार, आईच परत घ्यायला येईल। तर संडे मार्केट असतं, त्याच्यामुळे मग मी तिकडे जाणार होती हिला सोडून। आणि हा जो मी स्कार्फ बांधलेला आहे, तर हा इथे करायकालला जेव्हा पण मी बांधते तर सगळेजण खूप विचित्र बघतात। आपल्या इकडे हे नॉर्मल आहे नॉर्थ इंडियामध्ये, पण इथे असं कोणीच बांधत नाही। आणि काव्याने इथे हे व्हिडिओ माझ्यासोबत जायला मिळाल्यामुळे काव्या खुश होती। काव्याचा डान्स क्लास आहे 4 ते 5 एकच तास, आणि त्याच्यामुळे वेळ नाही आहे घरी जाऊन तिला परत घ्यायला यायला। तर मी इकडे संडे मार्केटला आलेली आहे आणि तुम्हाला दाखवते की इकडे संडे मार्केट कसं असतं। इकडे झाडं, फळं, फुलं, त्याच्यानंतर बरंचसं ग्रोसरीचं सामान आणि भाजी असं सगळं एकाच ठिकाणी मिळतं। तर चला, आणि नॉनव्हेज पण मिळतं त्यात, मासे वगैरे असं। तर तेच दाखवते आता। तर हा आहे कराईकलचं संडे मार्केट, आणि हे कराईकलमध्ये सगळ्यात फेमस असं आहे की जे आठवड्यातनं एकदाच इथे हे मार्केट लागतं, ज्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की फळं, भाज्या, फुलं आणि मासे, छोटे छोटे झाडं किंवा सगळंच मिळतं। आणि किराण्यामधलं पण पापड, लसूण, पास्ता अशा टाईपचे पण जे किराण्यातले प्रकार असतात ते पण इथे मिळतात। तर इथे बघू शकता, आणि छोटे छोटे नारळ वगैरे असं। तर इकडे हे असे ट्रकनी केळं भरून येतात आणि हे असे विकायला असतात। इथे सगळ्यात जास्त केळं आणि शहाळं असतात। तर शहाळं म्हणजे टेंडर कोकोनट। तर बरेच जणांना शहाळं हा शब्द माहीत नाही, म्हणून मी सांगते। नारियल पाणी जे पितो आपण ते। तर ते इकडे तमिळनाडूमध्ये बरेच ठिकाणी किंवा स्पेसिफिक कराईकालमध्ये किंवा याच्या आसपासचे जे गावं आहेत, तर इकडे हे फक्त 12-1 वाजेपर्यंतच मिळतं शहाळं। त्याच्यानंतर तुम्हाला कुठेही मिळणार नाही। सकाळी इथे उपाशी पोटी पितात, आणि नॉर्थ इंडियामध्ये अगदी उलट आहे की उपाशी पोटी शहाळं हे पित नाही। तर इकडे हे भाजी वगैरे अशी सगळी मिळते, आणि इकडे छोट्या छोट्या ताटल्यांमध्ये त्यांनी 10-10 रुपये, 20-20 रुपयाचे असं हे भाजी लावून ठेवलेली असते। तर ते कधी कधी काही भाजी ही बिना मोजताच आपल्याला 20 रुपयाची आहे तर डायरेक्ट पिशवीत टाकता येते। तर हे इकडे केळाचे जे कंद खांब असतात ते, त्याच्यानंतर हे सगळे केळाचे वेगळे वेगळे व्हरायटी आहेत। या काही कच्चे केळं, काही पिकलेले, पण त्याच्यातही वेगळ्या वेगळ्या जाती आहेत केळांच्या। आणि हे सुंदर असं भाजी बाजारात सगळं अवेलेबल असतं। इकडे लसूण तुम्ही बघू शकता, हळद, पास्ता, साबुदाणा, पापड, आपलं जे या लोकांचं असतं, चिंच, मॅगी आणि वेगळे वेगळे प्रकार सगळे किराण्याचे, सर्फ, साबणांपासून हिंगापासून सगळं असतं। पेरचा साइज मेथील that side okay sir palak evlo 20 na 20 palak half kg okay now that how much 20 half kg okay half kg bendi nalla irukka ha okay तर मला इथे मेथी मिळून गेली। पालक होता, पण पालक खूप सुकलेला होता, आणि मी संध्याकाळचंच गेल्यामुळे भरपूर सुकून गेले होते। मेथी पण शेवटचीच जोडी होती, तर त्याने अगदीच म्हणजे मी घेऊन घेतली थोडी, काहीतरी, काही नसल्यापेक्षा काही तर भेटेल म्हणून। इकडे हे मासे वगैरे आहे आणि टमाटे। त्याच्यानंतर इकडे फळांमध्ये मला सगळ्यात छान, खूप वर्षांनी इथे पहिल्यांदा बोरं दिसले, तर मी इथे थांबली, बोरं घेतले। आणि खूप काही खास नाही निघाले, आपल्याला जसे एक आंबट गोड चव जशी हवी असते तसे नव्हते, पण घेऊन घेतले, कारण मुलींना बोरं नाही माहिती, इकडे मिळतच नाही। आता आवळे वगैरे यायला लागले, तर तेच मी आता इथे घेतले, आणि त्याच्यानंतर मग काव्याला घ्यायला निघाली। तर हा पूर्ण जो एरिया दिसतो आहे, हे मोठं एक ग्राउंड आहे, आणि इथे पार्किंग पण आहे, प्लस पूर्ण भरपूर मोठा असा हा बाजार लागतो। आणि सगळ्या स्वस्त भाज्या असतात। फार क्वचित इकडे महाग भाज्या मिळतात, पण तसं इन ऑल स्वस्त मिळतं सगळं।
आणि नंतर मग मी इथे हे बोरं ठेवले, त्यातला एक बोर काढलं आणि काव्याची बाटली होती पाण्याची, तर मी इथे धुवून घेतलं ते आणि अगदी खाणार तर तेवढ्या तिथे गाडी सरकवावं लागली मला, तर माझं ते राहिलं. मग मी काव्याच्या डान्स क्लासच्या तिथे गेली आणि मग तिथे हे खाल्लं. त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक होता, तर फुलकोबीची भाजी मी मेथी टाकून करायची ठरवली. तर मेथी थोडी मिळाली होती, तर त्यातली अर्धी मेथी मी घेतली. इकडे वरण भाताचा कुकर लावत होती आणि सगळा स्वयंपाक करायचा होता, वरण भात भाजी पोळी. तर इकडे मी कुकर लावला आणि मेथी छान बारीक चिरून घेत होती. फुलकोबीची भाजी ही खूप प्रकारांनी बनते, जसं मागच्या याच्यात व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की हरभऱ्याची डाळ टाकून मी बनवली. तर आजची ही फुलकोबीची भाजी मेथी आणि टमाटा टाकून मी बनवणार होती, तर त्याचीच आपण रेसिपी बघू आता. मेथी छान अशी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. त्याच्यानंतर टमाटा पण आपण मोठी साईजमध्ये फोडी हव्या असतील टमाट्याच्या तर तसं पण चिरू शकतो, पण मी एक नॉर्मल साईजचं चिरून घेतल्या बारीक. कुकर होईपर्यंत मी भाजीची चिरचार करून घेतली आणि कणिक भिजवून घेतली. त्याच्यानंतर एकीकडे कुकर होऊन गेलेला होता, नंतर भाजी फोडणी घातली, पोळ्या पण होऊन गेल्या. आधी पोळ्या करून घेतल्या, त्याच्यानंतर भाजी फोडणी घातली. तर मी मोहरी जिरं टाकलं तेलामध्ये आणि हिंग टाकला. हिंगाची फोडणी द्यायची याला. त्याच्यानंतर हळद आणि तिखट टाकली आणि टमाटा टाकला. खूप सुंदर लागते ही भाजी, नक्की करून बघा. आणि आता आपल्या इकडे नॉर्थ इंडियामध्ये तर हिवाळा आलेला आहे, तर पालक मेथी तर भरपूर मिळते, त्याच्यामुळे ही भाजी तर जे पण खात नाही ते खायला लागतील. तर टमाटा थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यात मेथी टाकली आणि नंतर छान परतवून घेतलं. मेथी पण थोडीशी शिजल्यासारखी वाटल्यानंतर त्याच्यात फुलकोबी टाकली आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात मीठ टाकायचं आणि हलकंसं पाणी टाकून याला छान शिजू द्यायची. थोडंसं काळजी घ्यायची की ही जळाली नाही पाहिजे, कारण पाणी खूपच कमी टाकायचं. खूप जास्त पाणी टाकलं की ती फुलकोबीची चव चालली जाते, तर त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून याला छान शिजू द्यायचं. तर असा हा आजचा माझा रात्रीचा जेवणाचा स्वयंपाक होता. भाजी छान अशी शिजली होती आणि मुली पण खातात. तर त्याच्यासोबत मी इकडे वरण भात भाजी पोळी आणि पातीचा कांदा लोणचं. वरण हे साधंच ठेवलं होतं, त्याच्यात छान साजूक तूप, गरम पोळ्या, भाजी आणि इथे मिक्स स्प्राउट्स मी जेवणामध्ये घेतले होते आणि पातीचा कांदा. तर असं छान असं जेवण होतं.